आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऋषी, एक अनघा नावाची बाई देसाईंना भेटायला गेली होती. तिनं त्यांना सांगितलं नली आणि वेद खोतचं प्रेम प्रकरण सुरू आहे. काय? चार सणसणीत मुस्काटात मारून कोणीतरी अपमान करावा ना, तसं वाटलं मला. खरंय, शर्मेने अशी मान झुकली की पुन्हा वर बघताच येईना. देसाई संतापले, म्हणाले फसवणूक करताय तुम्ही आमची. आई, पण आधी खरं खोटं बघायला नको का? मग तूच बघ. समोर आहे ना तुझी बहीण, विचार तिला. खरं काय ते सांग म्हणा. कोंबडं किती झाकलं तरी उजाडायचं राहत नाही. दादा, मी खोटं बोलत नाहीये. ती अनघा नावाची बाई कोण होती ते मला खरंच माहिती नाही. तिने असं का सांगितलं तेही माहिती नाही. आणि वेद आणि माझ्यामध्ये तसं काही नाहीये. मग ही बातमी पसरतेच कशी? आग लागल्याशिवाय दूध निघेलच कसा? आई, आपले हितशत्रू कमी आहेत का? मग अशा खोट्या बातम्या पसरायला ना खूप वेळ. ही बातमी खोटीच असायला हवी. मी ह्या मुलीला हजारदा कानी कपाळी ओरडून सांगितलंय मला खोतांशी संबंध नको आहेत. माझं तोंड दिसतं दरवेळी, पण आता काय करायचंय आपण? आधीच तिकडीच्या लग्नाला हजारो विघ्न येतात. त्यात मार्ग शोधा तर आणखी अडथळे येतात. आत्या, तू जरा शांत हो. आपण बघूया काय करायचं ते. काय बघायचंय आपण? हिच्या आणि वेदच्या प्रेम प्रकरणाची चर्चा गावभर झालीये. काय करायचंय आपण? अगं, पण मी सांगते ना, हे खरं नाहीये. अशा बाबतीत कुणी खरं खोटं करत बसत नाही. देसाई म्हणाले आम्ही का खात्री करून घेऊ? अनेक मुली सांगून आल्यात त्यांच्या मुलाला. दादा, प्लीज सांग यांना असं काही नाहीये. पण चर्चा तर आहेच ना. आता ही चर्चा ऐकत बसायचं आम्ही? अगं, पण मी बोलते ना, तसं नाहीये काही. काय लाच नको. दादा, ऐक ना, जरा बाहेर चाललोय मी आता. रात्री यायला जरा उशीर होईल मला. कोणी काही विचारलं ना, प्लीज मॅनेज करून घ्या. आणि हा, बाबांची गाडी घेऊन चाललोय. स्पेसिफिकली त्यांनी विचारलं तर तेवढं फक्त मॅनेज कर, ठीक आहे? दादा, येतो. मॅनेज करशील ना? येतो मी. थँक्यू. नली, कसला विचार करतेस? नली, लहानपणापासून तू प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करत आलीस, हो ना? मग आता का माझ्यापासून गोष्टी लपवतेस? मी काही लपवत नाहीये दादा. मग सांग, वेद आणि तुझ्यात नक्की काय सुरू आहे? नली, तुला जर तुझ्या पर्सनल गोष्टी माझ्याशी शेअर करायच्या नसतील ना, तर इथून पुढे मी तुला नाही विचारणार. दादा, वेद आणि माझ्यात असं काही नाहीये. पण जेव्हा वेद घरी आला होता तेव्हा त्याने मला लग्नासाठी विचारलं. काय? मग तू ते आधी का नाही सांगितलंस? नली, तुला आता माझ्यावरही विश्वास नाहीये का? तसं नाहीये दादा. मला तुझा खूप सपोर्ट वाटतो, पण मला ना आईच्या बोलण्याची भीती वाटते. मला वाद नकोयत घरात बघ.
मला हेही कळतंय की आई माझ्या भल्याचाच विचार करते, पण असं पण आहे तसं पण आहे. अली, पण तू आधी का नाही बोललीस? अरे त्या विषयाला काहीतरी आधार असला पाहिजे ना सांगायला. त्याने मला फक्त लग्नासाठी विचारलं. मी त्याला अजून काहीच उत्तर दिलेलं नाहीये. मी त्याला म्हणाले की मला वेळ हवाय विचार करायला. मला एक गोष्ट सांग, तुम्हा दोघांशिवाय हा विषय अजून कोणाला माहितीये? हो, कोणाला? मितालीला. मी सांगितलंय तिला, म्हणजे बऱ्याच गोष्टी माहिती आहेत तिला. कमाल आहे नली. जर ही गोष्ट फक्त आपल्या चौघांमध्ये आहे, तर वेद आणि नलीचं प्रेम प्रकरण सुरू आहे ही बातमी पसरली कशी? आणि मुळात ती अनघा कोण आहे? तिला कोणी सांगितलं? काय रे, कसला विचार करतोय? काही काही जागांशी आपलं वेगळंच नातं तयार होत नाही. म्हणजे या आपल्या शेतातल्या घरात आलो ना, आईच्या कुशीत असल्यासारखं वाटतं. एक वेगळीच माया, एक वेगळीच ऊब आहे या जागेत. असं वाटतं की ही जागा बोलवतेय मला. म्हणजे आनंद असो वा दुःख, तू इथे येत असतोस. फारच डिस्टर्ब वाटतोयस. नाही म्हणजे हरकत नाही, मी काही तुला खोदून खोदून विचारणार नाहीये, पण काही शेअर करावं असं वाटलं मनातलं. बोलू शकतोस माझ्याशी. काका, मी नलीला माझ्याशी लग्न करशील का असं विचारलं. बरं, मग तिने विचार करायला वेळ मागितलाय. साहजिक आहे, पण येईल तिचं उत्तर. मला नाही वाटत उत्तर येईल. का? बहुतेक नली दुसऱ्या कुठल्या तरी मुलाचा विचार करते आणि म्हणून मी डिस्टर्ब होतो. दुसऱ्या मुलाचा विचार? तिने तुला स्वतः असं सांगितलं का? नाही, म्हणजे तिने असं काही सांगितलं नाही, पण मी तसं तिला बोलताना ऐकलं. अरे, ऐकण्यात बोलण्यात फरक असतो. हे बघ, मला काय वाटतं माहितीये का, तू नलीशी स्वतः भेटून लग्न या विषयावर स्पष्टपणे बोलावंस. म्हणजे तिच्या मनात काय चाललंय हे आपल्याला क्लिअरली समजेल ना. हे बघ वेद, शांतपणे विचार कर. म्हणजे खरं तर मला तुझं कौतुकच वाटतं, कारण नली तिकडी आहे हे माहीत असून सुद्धा तू निर्मळ मनानं तिच्या भल्याचा विचार करतोस आणि तिच्याशी लग्न करण्याचं धाडस करतोयस. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि नलीलाही हे समजत असणार आहे याची खात्री आहे मला. अत्यंत गुणी आणि प्रामाणिक मुलगी आहे रे ती. चांगल्या संस्कारात वाढलेली आहे. आणि नली तुला अंधारात ठेवून दुसऱ्या मुलाशी लग्नाचा विचार करेल हे मला पटतच नाही. कारण नली तशी मुलगीच नाहीये. हे बघ वेद, ज्या नलीशी तू लग्न करण्याच्या गोष्टी करतोयस तिला आधी समजून तरी घे. हा, आता हे शक्य आहे की नलीच्या घरच्यांच्या मनात तिच्यासाठी दुसरं स्थळ असेल आणि कदाचित त्याचं दडपण तिच्यावर असेल. अरे काका, पण मग तिने असं स्पष्टपणे सांगावं ना. वेद, अरे मुलींना नाही वागता येत मुलांसारखं. त्यात ती तिकडी आहे. तिच्या जागी राहून जरा विचार कर ना. अरे काय काय भोगलंय तिने, काय काय सहन केलंय. लहानपणापासून ओळखतो रे मी तिला. अत्यंत सोशिक आणि निरागस आहे ती. मला तिच्या वागण्या बोलण्यात ना नेहमीच सात्विकता दिसतो. काही स्वार्थी अंधश्रद्धा जोपासणाऱ्या मूर्खांनी अशुभ अपशकुनी तिकडीचा कलंक लावला नलीवर. तरुण मुलगी आहे रे ती. तिच्या भावनांचा, तिच्या मनाचा कोणी का नाही विचार करत? का निरागस जिवंत जीवाला तिकडी म्हणून टोचून मारण्याचा अधिकार या समाजाला दिला कोणी?
स्वतःच्या डोळ्याने एक टिकळी बघितली. देखिली डोळा मी मायेची माऊली, कल्पवृक्षा परिचीची सावली. काका, वात्सल्य मूर्ती होती रे ती. निव्वळ जन्मानं तिकडी होती म्हणून सुखानं जगू नाही शकली. तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण नाही वाचवू शकलो. काका, कोणाबद्दल बोलतोयस तू? वेळ आलं की नक्की सांगेन. वेद, मी अध्यात्मातला माणूस आहे. जे जे ईश्वर निर्मित आहे ते शुद्ध आणि निर्मळच आहे. पण मनुष्य हा प्राणी आहे ना, स्वार्थी आहे, लोभी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तो कुठल्याही तराला उतरतो आणि परमेश्वरांच्या नियमांचं उल्लंघन करतो. मी अंधश्रद्धा मानत नाही आणि मी तुझ्या निर्णयासोबत असेनच, पण हा खूप धाडसी निर्णय आहे वेद, खूप धाडसी निर्णय आहे. काटेरी मार्ग आहे, पावला पावलावर संघर्ष आहे. आणि तुझ्या वडिलांना, बाबाराव खोतनं तू चांगलंच ओळखतोस, त्यामुळे तुला डगमगून चालणार नाही. मी तुझ्या सोबत असेनच. आणि यावेळी मी गप्प बसणार नाही. काय झालं, तू हसतेस? गंमत वाटते मला तुझी. अगं ते ऍक्च्युली असं खूप भारी वाटते मला आज, म्हणून छातीत धडधड होत असं नुसतं. तुझं भारी आहे, तू हसते, एकदम बिंदास्त आहेस तू. मला तसं जरा प्रेशर आल्यासारखं वाटतंय का? हे घे. वाव, गिफ्ट, चॉकलेट. तुला आवडतात ना? खूप जास्त, म्हणूनच आणलंय. पण कशाला हवंय ना गिफ्ट वगैरे? असं कसं? तुला आवडतात ना. आणि ऍटलिस्ट मी तरी तसं ऑब्झर्व केलंय. आणि एनिवे, आपल्या लोकांसाठी गिफ्ट नाही आणणार तर कोणासाठी आणणार ना? हो, पण कशासाठी एवढं सगळं? स्पेशल फ्रेंड आहेस तू माझी, रादर बेस्ट फ्रेंड. आवडतेस तू मला. थँक्यू सो मच सर. आता हे सर वगैरे मध्ये आणायची गरज होती का? मी काही तुला ऑन ड्युटी भेटायला नाही आलो इथे. हो, पण ज्याचा त्याचा रिस्पेक्ट त्याला द्यायला हवा ना. किती झालं तरी तू मालक आहेस आणि मी तुझ्याकडे जॉब करणारी एक साधी एम्प्लॉय. काय झालं? एनिथिंग रॉंग? काही नाही, माझंच चुकलं. मला वाटत होतं की आपल्यात खूप चांगली मैत्री आहे, पण हे बॉस, एम्प्लॉय हे सगळं मध्ये आणून तू कडवटपणा आणलाच. आय एम सॉरी. चुकून बोलले ना मी. मला तुला हर्ट नव्हतं करायचं. तू ना मला हवी ती शिक्षा दे. मी पुन्हा नाही बोलणार असं. सॉरी. मला माहितीये कसं सॉरी बोलायचं ते. एक वॉर्म हग. काय रे ऋषी, कायम सिरियस असतोस, कधीतरी हसत राहा. सतत चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात तुझ्या. मला काही हाऊस नाही असं दिसायची.
मागणं काही कारण असतात. कसली कारण? कसं आहे ना मिताली, ज्यांना आपण खूप जवळचं समजतो ना तेच लोक धोका देतात. ऋषी, प्रेमात वगैरे पडल्यास की काय कोणाच्या? मिताली फालतू चेष्टा करू नकोस. वेद आणि नलीबद्दल बोलली का नाहीस तुम्हाला? त्या दोघांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा सुरू आहे आणि हे आम्हाला बाहेरून समजतंय. बाहेरून? बाहेरून कुठून? आणि कोणी सांगितलं तुला हे? देसाईंनी. पण तो मुद्दा नाहीच आहे. नली, तू आमची फॅमिली फ्रेंड आहेस, नलीची खास मैत्रीण आहेस. मग हे आधी तुझ्याकडून कळायला होतं ना आम्हाला. एक मिनिट ऋषी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अरे पण तू बोललीस का? ऋषी, मैत्रीचे काही अलिखित नियम असतात. नली माझी खूप जवळची मैत्रीण आहे. ती काही तिच्या पर्सनल गोष्टी मला शेअर करत असते. कुठलाही आडपडदा न ठेवता तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी ती मला सांगत असते. मग मी एक मैत्रीण म्हणून ह्या गोष्टी इतर कोणाला शेअर कशा करू? ती मला आपलेपणाने विश्वासात घेऊन सगळं सांगत असते, माझं मत विचारते. मग मी ह्या गोष्टी इतर कोणाला शेअर केल्या तर तिचा विश्वासघात केला असं नाही का होणार? आणि ऋषी, ही चूक मी कधीच करणार नाही. तिचा जर मी विश्वासघात केला ना तर यात माझंच नुकसान आहे. नलीसारखी गोड जीवाभावाची मैत्रीण गमावून बसेन मी. हे लक्षात येतंय का तुझ्या? आणि ऋषी, मला काही असं वाटलं ना नली कुठेतरी चुकतीये, तिचं नुकसान व्हायची शक्यता आहे त्यात, तर मी स्वतःहून बोलेन ना तिच्याशी. आणि माझ्याकडून काही नाही झालं तर तुला किंवा काकूंना सांगेन. याआधी पण बोललीये ऋषी मी, आठव नीट. तो संकेत फ्लर्ट करतो, चांगला मुलगा नाहीये, हे मीच सांगितलं होतं ना तुला आणि नलीला. आणि हे तर मी सुचवलं होतं की संकेतच्या आईला जाऊन भेटा, काय खरं काय खोटं सगळं कळेल. आठवतं ना? हो. आणि ऋषी, गावात कोण काय चर्चा करतं तिकडे लक्ष द्यायची गरज नाहीये. अरे आपली नली खूप स्ट्रॉंग आहे. अरे ती कधीच कुठल्याही चुकीच्या मार्गावर नाही जाणार, याची खात्री मी देते तुला. मिताली, खरंच किती मॅच्युअर आहेस ग. म्हणजे एवढं हसत खेळत समोरच्याला कन्व्हिन्स करतेस. तुझ्या स्वभावातला हाच गुण मला जास्त आवडतो ग. आणि तू सुद्धा. मला खूप काम आहे ऋषी. सॉरी. सॉरी का आता? पुढे जाऊन कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून माझ्यावर चिडशीलच ना, म्हणून इन ऍडव्हान्स सॉरी म्हणालो. काय मुलगा बघायला गेली होतीस म्हणे? पसंत पडला की नाही मुलगा? आईची इच्छा होती तशी. दबाव आणतात घरचे माझ्यावर. अजून आमचा बघण्याचा कार्यक्रमच झाला नाहीये, त्यामुळे पसंत आणि नापसंतीचा विषयच येत नाही. एक मिनिट, तुला हे सगळं कसं कळलं? तू मितालीशी बोलत होतीस तेव्हा मी ऐकलं. अच्छा, म्हणजे आता तू आमच्या मागावर पण आहेस का? चोरून ऐकतोस सगळं? एक मिनिट, मी असं का करेन? तुला आठवते त्या दिवशी मी रिसीट द्यायला मितालीच्या दुकानावर आलो होतो, तेव्हा तुमचं बोलणं चुकून माझ्या कानावर पडलं. वेद, असं अर्धवट ऐकून ना अंदाज बांधायचे नसतात. पूर्ण ऐकायचं आणि मग विधान करायचं. लक्षात ठेवेन. बाकी आयुष्य तुझं, योग्य तो निर्णय घेशीलच. अनघा कोण आहे? अनघा कोण? हेच मी तुला विचारतेय,
कोण आहे अनघा, जिला तू देसाईंकडे पाठवलेलंस? एक मिनिट, देसाई कोण? अनघा कोण? देसाईंकडे मला बघण्याचा प्रोग्राम होता ना, त्याच्या आधीच अनघा नावाची बाई त्यांच्याकडे गेली आणि तिने त्यांना असं सांगितलं की तुझं आणि माझं प्रेम प्रकरण चालू आहे म्हणून. नली, मला ह्याच्याबद्दल काहीही माहिती नाही. की मी दुसऱ्या मुलाचा विचार करते हे तुला सहन होत नाहीये म्हणून तू हे सगळं करतोयस. एक मिनिट, मी असं का करेन? मी असं काहीही केलेलं नाहीये. वेद, लग्नाचा विषय फक्त तुझ्यात आणि माझ्यात होता. ती अनघा नावाची बाई देसाईंकडे जाते कशी? तिला कोणी सांगितलं? हे तूच सांगितलं असणार ना? नली, मी तुला बोललो तो मला स्वप्नात एक बाई दिसते. जेव्हा जेव्हा तू संकटात असतेस तेव्हा वडाच्या झाडासोबत लग्न होताना सुद्धा तू फणसे गुरुजींना अडवून ठेवलं होतंस. स्टँडवर पण तेच घडलं. कोण आहे ती बाई? हेच तर समजत नाही. अगं, संकेतच्या वेळी सुद्धा हेच झालं होतं, बरोबर? नली, ती बाई कोण आहे हे मला माहिती नाही, पण तिचं आणि तुझं काहीतरी कनेक्शन आहे. काय वेद, काय लावलंयस तू? ती बाई, स्वप्न, तेच 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 काय आहे हे? तू संकटात असल्यावर ती बाई मला स्वप्नात दिसते. काय हे बाई प्रकरण लावलंयस तू? काय स्वप्न करतोयस? कोणाचा तरी विश्वास बसेल का यावर? हे बघ, मला माहितीये इतर कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण माझा विश्वास आहे. कारण प्रत्येक वेळी तू संकटात असल्यावर त्याच बाईने मला मार्ग दाखवलाय. नली, अगं निदान तुझा तरी विश्वास बसायला हवा. मला हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड वाटतंय. आय नो, म्हणून मी तुला समजवायचाच प्रयत्न करतो. तू समजून घ्यायचा प्रयत्न जरी केला ना तरी मला हे समजत नाहीये वेद. बाईला का पाठवलंस तू तिकडे? नली, मी तसं काहीही केलेलं नाहीये. मला खरंच असं वाटतं की तुझ्यासाठी स्थळ बघतायत म्हणून मी जेलस होऊन असं काहीतरी करेन. नली, मी तसा नाही. This is too much.